हिंदवी स्वराज्याचे स्वप्न घेऊन उराशी भिडला यवनाची राजा शिवाजी म्हणती होत्यास राजा शिवाजी म्हणती होत्यास धाडी यवनाना यम सदनास धाडी यवनाना रम सदनास शाहीर पिराजी गातो कवनास जी 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 शाहीर पिराजी गातो कवनास जी 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 अफजल्याची कबर खोदली अफजल्याची कबर खोदली शाहिस्त्याची बोट तोडली अफजल्याची कबर खोदली शाहिस्त्याची बोट तोडली रोहिडेश्वरी शपथ घेऊन गनिमी काव्याचा हिसका दावून देव देशन धर्मासाठी ध्यास स्वराज्याचा ध्यास स्वराज्याचा ध्यास स्वराज्याचा अन समरांगणीच्या शिवसूर्या घे मुजरा मानाचा थांबा बंद केला हा पोवाडा. राजे राजे शाहिरांना आम्ही बोलवलं आमच्या आज्ञेने ते पोवाडा गातायत. पोवाडे ऐकत बसण्याचे दिवस आता संपले. पेरछा राजांसारखा प्रबळ शत्रू आमच्या छाताडावर पाय रोवून उभा आहे. किल्ले पुरंदरचा फास त्याने आवळत आणलाय. अशा बिकट वक्ताला कवना का ऐकत बसायची. राजे पराक्रमाला सदैव संकटात सामोरी असतात. रोहिडेश्वरावर श्रींचं राज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केल्यापासून आपण सतत स्वकीयांशी आणि परकीयांशी झुंजतच आहोत. पण जेव्हा मन थकतं तेव्हा जुनं आठवलं तर नव्याकडे धीरानं पाहता येतं. राजे राजे शाहीर आपलंच कवन गातायत. अफजल वेळचा आपला पराक्रम आणि शास्ता खान वेळची आपली शिताफी. मासाहेब गतपराक्रमाच्या आठवणी उगाळून वर्तमानाला सामोरं जाता येत नसतं. त्यासाठी वर्तमानाचं सतत भान असावं लागतं. राजे या अल्लाउद्दीन खिलजीनं देवगिरीच्या यादवांचा पराभव केला तो यादव वर्तमान विसरल्यामुळेच. अल्लाउद्दीन जास्त पराक्रमी होता म्हणून नव्हे. त्यामुळेच तर ही महाराष्ट्र भूमी दास्यात खितपत पडली. असो बरोबर. आज्ञा राजे. शाहिरांना बिदागी देण्याची व्यवस्था करा. जी. पण राजे एखादा तरी चौक ऐकावा. आमच्याकडे तेवढी सवड नाही. निदान आत्ता तरी नाही. राजे शाहीर नुसते शाहीर नाहीत. अफजल वेळच्या लढाईत त्यांची 2 मुलं स्वराज्याच्या कामी खर्ची पडली आहेत. मासाहेब शाहीर आम्हाला क्षमा करा. नाही राजे नाही. क्षणभर आम्हाला या गोष्टीचं विस्मरण झालं. आम्ही आपलं कवन ऐकू जरूर ऐकू पण पुन्हा केव्हा ते. जी राजे. बंद. जी. आबासाहेब शाहिरांनी कवन किती छान म्हटलं. मोठेपणी आम्ही देखील अशी कवनं म्हणणार. नाही बाळराजे तुम्ही कवन नाही करायची. शाहिरांनी तुमच्यावर कवन रचावीत असा पराक्रम तुम्ही करायचा. बरोबर. आज्ञा राजे. युवराजांनाही आपल्यासोबत सदरेवर घेऊन जा. जी. आणि त्यांच्याच हस्ते शाहिरांना बिदागी आणि वस्त्र द्या. जशी आज्ञा. या. शिवबा शिवबा आपल्या मनाला विरंगुळा वाटावा म्हणून आम्हीच हा पोवाड्याचा बेत आखला होता. अरे संकट येतात तशी निघूनही जातात. या मिर्झा राजांच्या संकटाची एवढी भीती बाळगता. मासाहेब स्वराज्याची पहिली लढाई या पुरंदरचीच होती ना. त्यावेळी तुमचं बळ केवढं होतं. साध्या दगडधोंड्याच्या आश्रयानं तुम्ही फतेखानाचा पराभव केला आणि पुरंदरावर स्वराज्याचं निशाण फडकावलं. हो पण अफजल खान 20,000ची फौज घेऊन आला तेव्हा शिवबा तुमचं सैन्य फक्त 5,000चं होतं. पण तेवढ्यावरच तुम्ही त्याला गारद केलात आणि त्याच्या फौजेला पळताबोळी थोडी केली. मासाहेब हा शाहिस्ते खान 80,000ची फौज घेऊन तुमच्या मुलखात उतरला. पण मोजक्या माणसांनीशी त्याच्या गोटात शिरून त्याला गारद करणारे तुम्हीच ना. बिच्चारा शायस्ता खान अजूनही आपली तुटलेली बोट हिथच कुठेतरी शोधत असेल. राजे राजे तुम्ही या मदारीला फार लाडावून ठेवलेत. थट्टेखेरीज याला काही सुचतच नाही. अव राज मगा त्या शायराचं कवन ऐकून म्या म्हणलं मला बी ते कवन येतंय. तेव्हा हा उंटावरचा मदारी शाणा काय म्हणाला माहितीये. हिरोजी बाबा तुम्ही नका आवाज लावू नाहीतर कवन ऐकायला येणारे महाराज
अर्ध्या वाटेवरूनच परत जातील. हे बाकी खरंय. आता हिरोजी बाबा गाणार म्हणजे गप रे मदारी, फार शेफारलायस हं? जिथे तिथे थट्टा. मासाहेब, या जगात अकारण रडवणारी माणसं ठाई ठाई भेटतात, हसवणारी माणसं मात्र फार थोडी. शिवबा, आमच्या आत्ताच्या या मिर्झा राजांच्या बेचैनीत या मदारीनंच थोडी जाण आणली. पण आम्ही म्हणतो या मिर्झा राजाची एवढी चिंता करण्याचं कारणच का? माझं बी तेच म्हणणं आहे. गाव जाळत बाया बापडांना नागवत निघालेला तू मिर्झा राजा, त्याचं कसलं आलं कौतिक? हे मर्दाची कामं नव्हत. हिरोजी, मिर्झा राजे नुसते सेनापती नाहीत, हाडाचे राजकारणी आहेत. आमचे 62 किल्ले घेणं एवढं सोपं नाही हे ते पुरेपूर जाणून आहे. आमचा मुलूक बेचिराग केला, आया बहिणी पळवल्या, निष्पाप रयत आसुडाच्या धाकाखाली फोडली. पण यातून मिर्झा राजांना मिळणार काय? काय मिळणार नाही मासाहेब? अहो, राजांचं राजे पण प्रजेच्या निष्ठेवर. तीच ढासळली तर राज्य उलथून पडायला किती सबक लागणार? आम्ही राजे गडावर सुरक्षित आहोत आणि आमच्या प्रजेची मात्र वाताहत होती. हे असंच चालू राहिलं तर याचा नतीजा जाणता तुम्ही. राजे, कौल द्यावा. भवानी मातेने यश दिलं तर तो मिर्झा राजा या जगात राहणार नाही. हिरोजी, आतताईपणा म्हणजे धाडस नव्हे, हा मूर्खपणा आमच्या कुडतोजी गुजरांनी केला. काय केलं कुडतोजीने? मासाहेब, शत्रूच्या गोटात शिरताना आधी परतीचा नीट विचार व्हायला हवा आणि गनिम जे करणार नाही असं वाटतं तेच तो करेल हे ध्यानात ठेवून खबरदारीनं वागायला हवं. बरोबर आहे. कुडतोजी बेडरपणे मिर्झा राजांच्या गोटात घुसले खरे, पण हा मिर्झा राजा शाहिस्ते खानासारखा गाफील नव्हता. कुडतोजीच पकडले गेले. अरे देवा, मग काय झालं त्यांचं? काय होणार? मिर्झा राजांनी कृपावंत होऊन त्यांना सोडलं, वर शिरपाव आणि घोडा देऊन त्यांचा सन्मान केला आणि आमच्यासाठी एक निरोप पाठवला. निरोप? कसला निरोप? ते असले पोरखेळ खेळण्यापेक्षा तुमचे शिवाजी राजे तहाला येतील तर त्यात त्यांचं अधिक कल्याण आहे. आणि तहासाठी कोणती अट घातली आहे ठाऊक आहे? कोणती अट? शरणागती, संपूर्ण शरणागती. शरणागती? संपूर्ण शरणागती? जीवबा, प्रत्येक संकटाला कुठेतरी वाट असतेच. तीच आम्ही शोधतो मासाहेब. पण हा मिर्झा राजा अफजल खानासारखा अहंकारी नाही, शाहिस्ते खानासारखा गाफील नाही. नजरेनं सावध, मोहऱ्यात अचूक आणि अंदाजात पक्का आहे. सावजाची वाट पाहत नाक फणाव भरून बसावा तसा तो आमची वाट पाहतोय. मिर्झा राजे फसले तर नेमके तिथंच फसतील. आम्ही समजलो नाही. पण पंत बरोबर बोलले. बिळात उंदीर राहतो, गरुड नाही. नाही मासाहेब, आम्ही गरुड नाही. तेवढ्या पल्ल्याचे पंख आम्हाला अद्याप तरी लाभलेले नाही. राजे, मातेची दास्यातून सुटका करण्यासाठी स्वर्गीचा अमृतकुंभ पृथ्वीवर आणणारा तो गरुड. आम्ही गरुड नाही. या मिर्झा राजांनी आमच्या समोर पेच टाकला. शरणागती, बिनशर्त शरणागती, आणि तीही इतकी वर्ष निकरानं झुंज दिल्यानंतर. ते होणे नाही मासाहेब, ते होणे नाही. हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा आहे. त्या स्वप्नाशी आम्ही पुरेपूर बांधिलो. आता त्यापासून माघारी येणे नाही. महाराज, येसाजी बाबा आलेत. येसाजी, काय खबर आहे? माफी असावी महाराज, पण खबर बुरी आहे. पुरंदरातून मोजक्या मावळ्यांनिशी मुरारबाजी मोठ्या धाडसानं खाली उतरले, पण हातघाईच्या धामधुमीत गनिमांशी झालेल्या लढाईत मोठ्या धाडसानं लढता लढता तारातीर्थी पडले. जगदम जगदम जगदम. म्हणजे आणखी एक मोहरा स्वराज्याच्या कामी खर्ची पडला. आणि पुरंदरची माची वज्रगडही पडला महाराज.
त्या दिलेर खानाच्या तोफांची आग पुरंदरचे बुरुज भाजून काढते. तर मग आता पुरंदर फार काळ भांडू शकणार नाही. मिर्झा राजांना शरणागती देण्यापासून आमच्या समोर दुसरा पर्याय दुसरा काहीच का उपाय नाही शिवबा? नाही मासाहेब. त्या पुरंदर गडावर आमच्याशी इमानी असलेले 7,000 जीव अकारण होरपळत आहेत. या क्षणी सर्वनाश टाळायचा असेल तर मिर्झा राजांसमोर मान झुकवलीच पाहिजे. बरोबर? आज्ञा राजे. सदरेवर चला. जी मिर्झा राजांकडे शरणागतीचा खलिता ताबडतोब रवाना करा. जी. आणि आमच्याही प्रयाणाची सिद्धता करा. जशी आज्ञा. या तुम्ही. चल पुतळा. मासाहेब डोळ्या वाटे पाणी काढू नका. डोळ्यातल्या पाण्यानं संकट धुतली जात नसतात. मासाहेब आपण आम्हाला गरुड समजला. गरुड कधी अश्रू ढाळत नाही. वेदना असह्य झाली तर उंच आकाशी जाऊन आसमंत भेदून टाकणारा चित्कार फक्त तो करतो.